मी मच्छिंद्रराव बांदर्डे, गाव पर्यंती. मी या ठिकाणी गेल्या 4 वर्षापूर्वी आंब्याची झाडे लावलेत. या ठिकाणी पाहिजे तसं याला उत्पन्न निघत नव्हतं आणि आम्हाला समजलं की मानदेशी फाउंडेशन शेती माती परीक्षण केंद्र यांच्याकडून माती परीक्षण करून घ्यायचं आमचं ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही माती परीक्षण करून घेतलं आणि त्यांच्या रिपोर्टनुसार त्यांचे ॲग्रोनॉमिस्ट येऊन वेळोवेळी मला भेट द्यायचे आणि त्यामुळं त्यांच्यामार्फत आम्ही या आंब्याला योग्य मशागत आणि खत आदी औषधाची ट्रीटमेंट दिल्यामुळं गेल्या वर्षी आमच्या आंब्यामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न आम्हाला मिळालं. यानंतर दुसरा एक प्लॉट आहे, त्या प्लॉटसाठी सुद्धा त्यांचे सतत मार्गदर्शन मिळत असतं. तरी यासाठी आमच्या शेती माती परीक्षण केंद्र मसवड यांचे करण शिन्ना यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य लाभतं. वेळोवेळीच्या आंबा बागा, डाळिंब शेती यासाठी मार्गदर्शनासाठी आम्हाला प्लॉटवर देऊन मार्गदर्शन केलं जातं आणि त्याचा फायदा आम्हाला चांगल्या प्रकारे होत असतो. आता मानदेशी फाउंडेशन शेती माती परीक्षण केंद्र यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं आणि त्याच्यामार्फत आम्ही माती तपासणी करून घेतल्यानंतर आमच्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत, जे एकूण जे 16 घटक आहेत त्यापैकी कोणते घटक कमी आहेत, कोणते घटक विपुल प्रमाणात आहेत, कोणते कमी जास्त आहेत याबद्दल सविस्तर माहिती त्यांच्याकडून मिळते आणि त्यांचे ॲग्रोनॉमिस्ट येऊन आम्हाला वेळोवेळी त्याच्या कोणती खतं वापरावी याबद्दल मार्गदर्शन करतात. तसेच कोणती औषधं मारायची, कोणते स्प्रे घ्यायची याबद्दलही मार्गदर्शन करतात. माती परीक्षण केल्यानंतर जो आम्हाला त्याचा रिपोर्ट मिळतो आणि त्याचं वेळापत्रक मिळतं आणि त्या वेळापत्रकानुसार आम्हाला जे मार्गदर्शन मिळतं त्याप्रमाणे आम्ही या झाडाला आवश्यक ते खत देतो, जे जास्त आहे ते तिथं टाळतो आणि त्यामुळं आमचं खर्चात बचत होते आणि आम्हाला उत्पन्न वाढ होण्यासाठी मदत होते. आणि यासाठी करण शिन्ना हे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना वेळोवेळी आमच्या विनंतीनुसार आम्हाला इतर ठिकाणी प्लॉटवर भेटी दिली जातात. या करण शिन्ना यांच्यामार्फत आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन होत असतं. या ठिकाणी बाहेरच्या ठिकाणी व्हिजिटला शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार आम्हाला व्हिजिटला घेऊन जातात. त्याचप्रमाणे काही परिसंवाद आयोजित करतात आणि त्यातून डॉक्टर भगवानराव कापसे यासारखी काही तज्ज्ञ मंडळी बोलावून त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलं जातं आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होत असतो.